काल शिंदखेडाच्या मतदारसंघामध्ये म्हणजे लोणार तालुका, शिंदखेडा तालुका आणि मेहकर तालुका या ठिकाणी अतिवृष्टी झाली। काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। शेतकऱ्यांचं खूप प्रमाणात मोठं नुकसान झालंय। काय सांगाल? खरं तर गेल्या 100 वर्षात एवढा पाऊस झाला नसेल, एवढा पावसाची काल त्या ठिकाणी नोंदही झाली आणि तशी परिस्थिती संपूर्ण परिसरामध्ये लोणार तालुका असेल, शिंदखेडा तालुक्यातील काही भाग असेल, म्हणजे मलकापूर पांगरा मंडळ आणि अंजनी मंडळ या दोन प्रमुख मंडळामध्ये खूप मोठं नुकसान या परिसरामध्ये झालेलं आहे। त्याची पाहणी आज सकाळपासून आम्ही सर्वजण करतोय। SDO साहेब असतील, तहसीलदार साहेब असतील, कृषी अधिकारी असतील, BDO असतील, हे सर्व मंडळी आणि गावकरी मंडळी, शेतकरी मंडळी। आता जुन्या लोकांचं असं सांगणं झालं की 100 वर्षात एवढा पाऊस त्यांना कळतं तोपासून पाऊस झाला नाही। एवढा पाऊस काल एका दिवसामध्ये एक सकाळी 8:30 पासून तो पाऊस सुरू होता, तर रात्री 9 पर्यंत 8 वाजेपर्यंत तो पाऊस त्या ठिकाणी सातत्यानं सुरू होता आणि एवढा जोरात होता की ढगफुटी म्हटल्यापेक्षा ढगफुटीपेक्षाही रुद्ररूप त्या पावसाचं त्या ठिकाणी होतं। आणि म्हणून आज आम्ही सर्वांच्या बांधावर जाऊन त्या ठिकाणी पाहणी करतोय। समृद्धीच्या खालचे जे सबवे असतात त्यामध्येही अनेक ठिकाणी पाणी साचलेलं, गाळ साचलेलं त्या ठिकाणी आढळला। लोकांचं जनजीवन त्या ठिकाणी विस्कळीत झालं। घरामध्ये अनेक गावामध्ये त्या ठिकाणी पाणी घुसलं। घरांचं लोकांचं अस्तव्यस्त त्या ठिकाणी आयुष्य त्या ठिकाणी झालं। तर त्यामुळं आपण तात्काळ पंचनामे करून सरसगट कशी लोकांना या शेतकरी वर्गाला मदत कशी देता येईल असा प्रयत्न आपण करणार आहोत आणि सरसगट या ठिकाणी सर्वे करून नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे तशा पद्धतीच्या आपण सूचना या ठिकाणी केलेल्या आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।